हाय फ्रेंड्स, तर आज आपण बटरस्कॉच आणि चॉकलेट फ्लेवरचा मिक्स केक बघणार आहे हार्ट शेपमध्ये. तर मी राऊंड शेपच्या टीनमध्येच केक बेक केला आहे, नंतर त्याला हार्ट शेप देणार आहे. तर मी शुगर सिरपमध्ये क्रश ॲड केला होता, बटरस्कॉच स्क्रश आणि नंतर क्रीममध्ये पण थोडा क्रश आणि चॉकलेट सिरप ॲड केला आणि ते छान स्प्रेड करून घेतले. तिन्ही पण लेअरला तसंच करायचे. सेकंड लेअरला पण लावून घेतले. थर्ड लेअर आहे आणि याला पण सेम प्रोसिजर करायची आहे. ते थोडंसं स्पॉन्ज तुटला होता, थोडं फिक्स करून घ्यायचा. त्यानंतर मी क्रीममध्ये जेल रेड कलर आहे तो ॲड करून घेतला. थोडीच क्रीम घ्यायची आहे. थोड्या क्रीममध्ये कलर टाकल्यावरती तो छान म्हणजे डार्क कलर येतो आणि छान स्प्रेड करून घ्यायचं आहे, क्रम कोट करून घ्यायचं आहे. मी रेड कलरने केलं, तुम्ही व्हाईटने सुद्धा करू शकताय, तसं काही नाही. त्यानंतर हे जे ब्रेडचे जे साईड्स असतात ते मी कापून घेत असते. तर ते जे उरलेले आहे ना, त्यामध्ये थोडा रेड कलर टाकायचा आहे, जेल रेड कलर, आणि मिक्सरमध्ये ते ग्राइंड करून घ्यायचे. खूप जास्त बारीक आणि खूप जास्त जाड पण नाही ठेवायचे, मीडियम ठेवायचे अशा प्रकारे. नंतर जसं मी दाखवलं व्हिडिओमध्ये त्या प्रकारे आपण स्क्वेअर शेपच्या टीनपासून हार्ट शेपचा केक बनवू शकतो. इझी आहे, खूप काही अवघड नाही आहे. अशा प्रकारे मी इथे केकचा जो बोर्ड आहे तो छोटा झाला आहे. तुम्ही तो मोठा बोर्ड घेऊ शकता. म्हणजे हाफ KGचा केक आहे, तुम्ही 1 KGचा जरी बेस घेतला तरी चालेल. तर त्यानंतर अशा प्रकारे कट करून ती साईड आपण मागच्या साईडला जाऊन घ्यायची आहे आणि केक थोडा उचलून मग मागे पण घेऊ शकतोय आपण. छान त्याला क्रीम वगैरे लावून घ्यायची आहे, क्रम कोट करून घ्यायचं आहे, त्याला सेट करायला ठेवायचं आणि नंतर फायनल फिनिशिंग करणार आहे आपण. तर त्यासाठी मी व्हाईट आपली क्रीम नॉर्मल घेतलेली आहे. स्प्रेड करून घ्यायची, छान शेप द्यायचा आहे आणि थोडंसं ब्रेडचं जे साईड्स आहेत ते दिसले तरी चालेल, कारण मला त्याच्यावरती ब्रेड क्रम्सच लावायचे, ज्याला आपण रेड कलरमध्ये करून घेतलेलं आहे ते. छान आता शेप देऊन घेतला आहे. तर शिडी आता ह्या नोझलला नंबर नाही आहे, तर मी तुम्हाला असंच दाखवते. अशी डिझाईन बनवून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर मध्ये मग आपण ब्रेड क्रम्स टाकणार आहे अशा प्रकारे. साईडने पण टाकून घ्यायचं आहे. मी फर्स्ट टाइम बटरस्कॉच आणि चॉकलेट फ्लेवर मिक्स केला आहे. कॉम्बिनेशन कसं आहे ते बघण्यासाठी पण खूप छान लागतो. मला कस्टमरकडनं रिव्ह्यू आला होता. त्यानंतर ह्या पण नोझलला नंबर नाही आहे, कारण मी अशी डिझाईन करून घेते. छोटं नोझल आहे. केक बोर्ड छोटा असल्यामुळे प्रॉब्लेम होतो एवढा, त्यासाठी आपण मोठाच बोर्ड घ्यायला पाहिजे.
साईड्सची जी क्रीम आहे, जी डिझाईन आहे बॉर्डरची, ती बाहेर निघून जाते याच्यामुळे. त्यामुळे आधीच घेताना मोठा केकचा बोर्ड आपण घ्यायचा. त्यानंतर इथे मी शुगर बॉल्स वगैरे लावून घेते. ब्रेड क्रम्ससारखे छान असे प्रेस करून घ्यायचे, म्हणजे ते पडणार नाही. आणि इथे मी हार्ट शेपचे जे माझ्याकडे शुगर बॉल्स पण आणि हार्ट शेपचे माझ्याकडे काही डिझाईन्स होते ते लावते मी. कलरफुल आहे पण मी व्हाईटच लावते. खूप छान सिंपल असा केक बनला होता. कस्टमरला पण फार आवडला आणि टेस्ट पण थोडी वेगळी होती. त्यानंतर मी इथे थोडंसं जे आपलं एडिबल स्प्रिंकल्स असतात ते टाकून घेतलं आहे, जेणेकरून केकला एक छान फिनिशिंग आल्यासारखं वाटतं. तर असा होता हा आपला हाफ केजीचा हार्ट शेपचा केक. कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक, कमेंट आणि शेअर करा. सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.